आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। राज्यामध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले, पण नियमांचं उल्लंघन आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या यामुळे नियम पुन्हा एकदा काही ठिकाणी लागू करण्यात आले। तर आता रुग्णसंख्या राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आटोक्यात आल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अनलॉकची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभाग तसंच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांची आज बैठक होईल। या बैठकीमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याबद्दल काही निर्णय होऊ शकतो, अर्थात संपूर्णपणे अनलॉक होणार का याबद्दल चर्चा आहे। राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध कमी केले जाऊ शकतात असा अहवाल आरोग्य विभागाने दिला। या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वपूर्ण बैठक होते। या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय केला जाऊ शकतो। लोकल संदर्भात 2 लस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा मिळणार का याची प्रतीक्षा देखील मुंबईकरांना आहे। कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। शालेय शिक्षण विभागाने फी कपातीला मंजुरी दिली आहे। शालेय शिक्षण विभागाने 15% शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला। यामुळे खाजगी शाळांची फी 15% कमी होणार आहे। आता पालकांना फक्त 85%च फी भरावी लागेल। राज्य सरकारने या संदर्भात निर्णय घेतला। आता अध्यादेश लवकरच जारी केला जाईल। कोकण पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी आलेल्या आसमानी संकटातून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना तातडीने 10,000ची मदत जाहीर करण्यात आली। अनेक भागात अजूनही पाणी आहे, पंचनामे पूर्ण झालेले नाहीत। त्यामुळे पंचनामे पूर्ण झाले की विशेष पॅकेजची घोषणा केली जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। सर्व पंचनामे झाले तर अंदाजे 5,000 कोटींपेक्षा अधिक नुकसान असेल अशी शक्यता वर्तवली जाते। महाडमध्ये एनडीआरएफचा कॅम्प होणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली। नागरिकांच्या इच्छेनुसार पुनर्वसन होणार असून रायगड जिल्ह्यातील महाड इथे एनडीआरएफच्या बेस कॅम्पसाठी 2 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच 6 महिन्यांमध्ये पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू असून बेस कॅम्पसाठी 5 एकर जागा मिळणार आहे। दुग्ध विभाग या बेस कॅम्पसाठी आपली जागा देणार असल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलंय। सातारा जिल्ह्यामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। पाटण तालुक्यातील ढेबेवाडी या परिसरातील वांग नदीवरचा पूल वाहून गेल्यानं धनावडेवाडी आणि शिंदेवाडी या गावातील लोक पुराच्या पाण्यात अजूनही अडकून पडली होती। त्यामुळे या गावातील 32 कुटुंबांना 100पेक्षा अधिक नागरिकांना वाचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अद्यापही सुरू आहे। त्याहीपेक्षा मोठं आव्हान आहे ते या गावातील लहान बाळाला वाचवण्याचं। ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी मानवी साखळी तयार करत या चिमुकल्याचा जीव वाचवला। सर्व नागरिकांना लवकरच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल। सांगलीमध्ये महापूर ओसरल्यानंतर पूरपट्ट्यामध्ये स्वच्छतेला सुरुवात झाली। सांगली महापालिकेने या सगळ्या कामांना गती दिली आहे। सांगलीत मुंबई, पुणे, पिंपरी आणि सोलापूर तसंच ठाणे इथून स्वच्छता दूत दाखल झालेत। 50पेक्षा अधिक वाहनं आणि 150 कर्मचारी सांगलीमध्ये स्वच्छता अभियानात सक्रिय आहेत। पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेकडून स्वच्छता, धूर फवारणी, औषध फवारणी आणि औषध वाटप अशा प्रकारची मोहीम राबवण्यात येते। यासोबतच पाणी ओसरल्यानंतर निर्माण झालेला कचरा साफ करण्यासाठी मदत करण्याकरता 4 पालिकांच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली। या स्वच्छता दूतांमुळे सांगलीतले रस्ते लवकरच चिखलमुक्त होतील अशी अपेक्षा आहे। कोल्हापुरातील बाजार भोगाव परिसरात रेशन धान्य खड्ड्यात बुजवण्यात आलंय। पुराच्या पाण्यामुळे खराब झालेलं धान्य जेसीबीच्या साहाय्यानं खड्ड्यात पुरण्यात आलं। रेशन धान्य संघातील धान्य वेळेवर दुसरीकडे न नेल्यानं हा प्रकार घडला। या सर्व प्रकारामुळे गरिबांच्या तोंडचा घास चक्क मातीमोल झालाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी कोल्हापूरचा दौरा करणार होते, पण तो रद्द करण्यात आला आहे। मुख्यमंत्री कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्याला भेट देणार होते। कोल्हापुरात ज्या भागांना पुराचा फटका बसला अशा नुकसानग्रस्त भागांची मुख्यमंत्री आता कधी पाहणी करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालंय। घरच्या घर दरडीच्या खालती काढली गेले। त्यामुळे गावकऱ्यांनी एका शाळेमध्ये आसरा घेतला। देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी शाळेत जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या
समस्या जाणून घेतल्या। यावेळेला गावकऱ्यांनी फडणवीस आणि दरेकर यांना जेवणाचा आग्रह केला। यावेळेला या दोघांनी पूरग्रस्तांच्या सोबत जमिनीवर बसूनच जेवण केलं। राज्यातील जनतेला महापुराचा मोठा फटका बसला। अशातच पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार खुर्ची बचाव कामामध्ये व्यस्त असल्याची टीका भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। ज्याप्रमाणे कर्जबुडव्या साखर कारखान्यांना 3,800 कोटी रुपये देण्यासाठी सरकारी तिजोरी उघडली जाते, मग त्याचप्रमाणे मागील फडणवीस सरकारनं केलेल्या मदतीप्रमाणे हे सरकार तातडीची मदत का करत नाही, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला। रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शासनासोबतच अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष मदतीसाठी पुढे सरसावलेत। प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या तसंच अन्य अनेक जण पूरग्रस्त भागात लोकांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे सरसावलेत। उर्मिला मातोंडकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत महाड शहरालगत असणाऱ्या दादली गावाला भेट दिली आणि गावातील कुटुंबियांना मदतीचा हात दिला। त्यांनी या गावातील लोकांना मानसिक आधार देत धीर देण्याचाही प्रयत्न केला। दरम्यान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणमध्ये पूरग्रस्त भागात पाहणी केली। यावेळेला त्यांनी इथल्या बाधित लोकांना मदत करत राज्यातील सगळ्यांनाच पूरग्रस्तांना जमेल तेवढं सहकार्य करावं असं आवाहन केलं। शिवाय महाविकास आघाडी सरकारकडे आपण जास्तीत जास्त मदतीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। रत्नागिरीमध्ये महापुरानं एकूण 237 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली। रत्नागिरीत 35 जणांचा महापुरात मृत्यू झाला तर 20 जण जखमी झालेत असंही त्यांनी नमूद केलं। गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं। शासनाकडून मदत आली असली तरी शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचे पैसे लाटणाऱ्या मोर्शी येथील तहसीलदाराला निलंबित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या तर्फे माजी कृषी मंत्री आणि भाजप किसान मोर्चाचे माजी राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलं। उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार निवेदन घेण्यासाठी हजर नसल्यानं त्यांच्या दरवाजाला निवेदन चिकटवण्यात आलं। राज्यामध्ये बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 16 टीम सध्या कार्यरत आहेत। आतापर्यंत 308 निवारा केंद्रात लोकांच्या साठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। 2,51,000 जण या निवारा केंद्रात राहतात। तसंच 4.38 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। आतापर्यंत महापुरानं 209 जणांचा मृत्यू झाला आहे तर 384 जनावरं दगावलेत। अजूनही 8 जण गायब असल्याची माहिती आहे। पालकमंत्री अनिल परब यांनी खेडमधल्या पूरग्रस्त भागाला भेट दिली। तसंच दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झालेल्या ओसरे बौद्धवाडीला भेट देऊन त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा धनादेश दिला। तसंच खेड शहरात जाऊन पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांशी सुद्धा त्यांनी बातचीत केली। रायगड जिल्ह्यातील जिगरबाज तरुणांनी मोठ्या धाडसानं शेकडो जणांचे प्राण वाचवले असल्याचं समोर आलंय। अतिवृष्टीमुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। आपला जीव धोक्यात घालून दादली गावातील प्रसाद लाले, पवन पवार या तरुणांनी पुरामध्ये अडकलेल्या सुमारे 100 ते 125 लोकांना वाचवलं। आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती। यावेळेला या तरुणांनी दोरी आणि टायर ट्यूबच्या सहाय्यानं लोकांना सुखरूपपणे या पुरातून बाहेर काढले। आईवडिलांसोबत शेतात गेलेल्या 2 सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातल्या लाडेवडगाव इथं घडली आहे। हर्षद लाड आणि उमेद लाड अशी या 2 भावंडांची नावं आहेत। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली। चिपळूण एसटी डेपोचे व्यवस्थापक रणजित शिर्के यांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून डेपोमध्ये जाऊन 8 लाखांची रक्कम सुखरूपपणे बाहेर काढली। रात्रभर त्यांनी एसटीच्या टपावर बसून घालवली। त्यांच्या या कामगिरीबद्दल परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी डेपोमध्ये जाऊन रणजित शिर्के यांचा सत्कार केला। असे अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे एसटी महामंडळाचं वैभव असल्याचं परब म्हणाले। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना तातडीनं ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझी प्रकृती उत्तम आहे, काळजी करण्याचं कारण नाही असं खुद्द जयंत पाटील यांनी ट्विटरवरून म्हटलंय।
दरम्यान जर गरज पडली तर सकाळी एंजिओप्लास्टी सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नाशिक महानगरपालिकेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कमबॅक करायचं ठरवलंय. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे कमबॅक झालंय. गेल्या 5 वर्षात नाशिककरांची निराशा झाली अशी टीका मनसेनं केली. तसंच नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मनसेचा विचार आहे. सध्या तरी युतीचा प्रस्ताव नाही, पण मनसे स्वबळावर लढणार असल्याचं पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच राज ठाकरे यांनी नाशिकचं संगोपन मनापासून केलं याचा उल्लेखही संदीप देशपांडे यांनी केला. MPSCच्या ज्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा मिळाला आहे त्या विद्यार्थ्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं आहे. रिक्त जागांवरच्या भरतीसाठी MPSC आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. 15 ऑगस्टपर्यंत अशा प्रकारचे प्रस्ताव पाठवावेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. 11वी प्रवेश CET वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयानं निर्देश दिले. दरम्यान CETची कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे असा प्रश्नसुद्धा पालक आता उपस्थित करतायत. आज व्याघ्र दिन आहे. राज्यात वाघांची संख्या कमी होत असून भारतातील 3 व्याघ्र प्रकल्प वाघांच्या विना आहेत. 5 व्याघ्र प्रकल्पात केवळ 1 वाघ आहे आणि 17 व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या एकेरी आहे. त्यामुळे वाघांची संख्या केवळ कागदावरच नाही तर प्रत्यक्ष जंगलात वाढणं गरजेचं आहे. कल्याणमधील एक धक्कादायक बातमी. भर दिवसा बाजारात गेलेली महिला अचानक बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाले. रुपाली बळवंत पाटील असं या महिलेचं नाव आहे. मंगळवारी सकाळी कल्याण पश्चिमेला बाजारपेठेत त्या गेल्या आणि नंतर घरी परतल्याच नाहीत. घरच्या मंडळींनी दिवसभर वाट पाहिली आणि रात्री उशिरा त्यांच्या परिवारानं जवळच्या पोलीस स्थानकामध्ये त्या हरवल्याची तक्रार दाखल केली. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे आणि पोलिसांच्याकडून कसून शोध केला जातोय. मावळ तालुक्यातील पवनानगरमध्ये प्रभाची वाडी या ठिकाणी गोठ्याची भिंत कोसळून 2 बैलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बळीराजा हतबल असून त्याला अश्रू अनावर झाले. शेतकरी विठ्ठल जगताप यांच्या मालकीची बैलजोडी होती. बैलांच्या मृत्यूमुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसानही झालंय. प्रशासनानं दखल घेऊन तातडीनं मदत करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. उजनी धरणामध्ये मांगूर माशानंतर आता घातक अशा सकर माशाची भर पडली आहे. उपद्रवी आणि विद्रूप अशा सकर माशामुळे नवीन संकट निर्माण झालं आहे. हा सकर मासा इतर माशांची अंडीसुद्धा खातो, त्यामुळे त्यांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. तर हा मासा टणक असल्यामुळे त्याची संख्या वाढत चालली. दुसरीकडे मच्छीमारांनी सुद्धा या माशाचा मोठा त्रास होतो असं आवर्जून सांगितलं. सकर मासा जाळ्यात अडकल्यानं जाळ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. सांगलीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये अडकलेल्या सापाला रेस्क्यू करण्यात आलं आणि त्याला वाचवण्यात यश आलं आहे. गावभागातल्या तरुणांनी जीव धोक्यात घालून या सापाचे प्राण वाचवले. कुंभारखिंड परिसरात एका खोक्यामध्ये हा साप बसला असल्याची माहिती मिळाली. अमोल बोजाळ या तरुणाला हा साप दिसला. त्यानं तातडीनं आपल्या मित्रांसोबत येऊन अथक परिश्रम केले आणि या सापाची पत्र्याच्या शेडमधून सुटका केली. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता अन्य काही बातम्या. केंद्रीय गृह मंत्रालयानं कोविड-19 मार्गदर्शक तत्व 31 ऑगस्टपर्यंत लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच राज्यांना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यासाठी सुचवलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखणाऱ्या ममता बॅनर्जी आता दिल्लीच्या राजकारणात सुद्धा सक्रिय होणार का याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. त्या दृष्टीनं ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली. 10 जनपद या त्यांच्या निवासस्थानी जाऊन जवळपास तासभर या दोघांची चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित होते. यावेळेला पॅगेसस आणि कोरोना या दोन्ही विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं.
सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागला. या राजकीय घडामोडींच्या बद्दल ममता बॅनर्जी यांची भूमिका आता महत्त्वाची ठरते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीमध्ये DICGC या कायद्यातील सुधारणेला मंजुरी देण्यात आली. या संदर्भातील बिल संसदेत मांडलं जाईल. यानंतर जर एखादी बँक बुडाली तर ग्राहकांना विम्याची रक्कम 90 दिवसांच्या आतमध्ये मिळू शकते. आणि आता क्रीडा क्षेत्रातल्या काही बातम्या. टोकियोमध्ये पुन्हा एकदा सिंधूचा जलवा पाहायला मिळाला. पदकाच्या दिशेनं सिंधूनं आणखीन एक पाऊल टाकलं. सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक तिनं मारलेली आहे. तिनं ब्लिचफेडवर विजय मिळवला. डेन्मार्कच्या खेळाडूवर तिनं 2 सेटमध्ये मात केली, 21-15 आणि 21-13. इकडे हॉकीमध्ये सुद्धा भारतीय हॉकी टीमनं दणदणीत विजय मिळवला. अर्जेंटिनाचा 3-1 भारतीय हॉकी संघानं पराभव केला. अखेरच्या 3 मिनिटात भारतानं 2 गोल लगावले. शेवटचे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर भारतीय खेळाडूंनी केले आणि आता खऱ्या अर्थानं भारतीय हॉकी टीमला विजयाचा सूर गवसला आहे. भारताची दिग्गज तिरंदाज दीपिका कुमारीनं शेवटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये विजय मिळवत महिला एकेरी स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम ठेवलं आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दीपिका कुमारी विरुद्ध अमेरिकेची जेन्फिर मोसिनो फर्नांडिस यांच्यामध्ये लढत झाली. 16 राऊंडपर्यंत ही लढत चालली. दीपिकानं या मॅचची सुरुवात खराब केली होती. दीपिकानं पहिला सेट 25-26 असा गमावला. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तिनं कमबॅक केलं आणि हा सेट 28-25 असा जिंकला. डिझनी प्लस हॉटस्टारनं नुकतीच एक महत्त्वाकांक्षी वेब सिरीज द एम्पायरची घोषणा केली. शूर योद्ध्यांवर आधारित ही वेब सिरीज असून यात अभिनेता कुणाल कपूर मुख्य भूमिकेत आहे. नुकतंच या सिरीजचा फर्स्ट लुक टीजर रिलीज करण्यात आला. या सिरीजमध्ये कुणाल कपूर एका शूर योद्ध्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रिलीज करण्यात आलेल्या या सिरीजच्या टीजरमध्ये कुणाल कपूर एका सम्राटाच्या लुकमध्ये आहे. या सिरीजच्या माध्यमातून कुणाल कपूर OTT प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. अभिनेत्री आलिया भट नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. आताही आलिया तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली. आलिया सध्या तिच्या कामात व्यस्त आहे, त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड रणबीरला ती भेटू शकत नाही. यामुळे तिनं त्याची टोपी घालत काही फोटो शेअर केलेत. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत रणबीरला मिस करत असल्याचं म्हटलंय. बॉलिवूडचं पॉवर कपल म्हणून ओळखली जाणारी जोडी अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसोजा देशमुख नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे भन्नाट व्हिडिओ चांगलेच चर्चिले जातात. याही वेळेला त्यांनी दिग्दर्शक फराह खानसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हे तिघंही धमाल करताना दिसतात. रितेश, जेनेलिया आणि फराह घरवाली बाहरवाली या गाण्यावर नृत्य करतात. आता आम्ही चाललो. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.